नमस्कार सर्वांना. कृषी आणि पर्यावरण याच्यामधला आज आपण दुसरा भाग अभ्यासतोय. त्याच्यामध्ये आपला पुढचा कोणता मुद्दा आहे त्याचा आपण विचार करूयात. आपला पुढचा मुद्दा आहे की अलीकडच्या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सला मंजुरी प्राप्त झाली आहे. मग आंतरराष्ट्रीय बिग कॅट काय आहे किंवा ते अलायन्स काय आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्राण्यांचा समावेश होतो याचा आपल्याला विचार करावा लागेल. आपण या ठिकाणी म्हणूयात आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स याला मंजुरी मिळाली. बिग कॅट तुम्ही नाव ऐकलं असेल. मग बिग कॅट मध्ये कोणकोणत्या प्राण्यांचा समावेश होतो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. शिवाय आपण सुरुवातीला विचार करूयात की आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सला मंजुरी मिळाली आहे, याच्या स्थापनेला मंजुरी मिळाली आहे. मग याची स्थापनेला कधी मंजुरी मिळाली याचा जर आपण विचार केला तर आपल्याला सांगता येतं की फेब्रुवारी 2024 मध्ये 29 फेब 2024 ला याला मंजुरी प्राप्त झाली. कोणत्या कालावधीसाठी मंजुरी झाली प्राप्त झाली आहे तर याला 5 वर्षासाठी मंजुरी प्राप्त झाली आहे. तो कालावधी कोणता आहे पहा, तो कालावधी आहे 2023-24 2023-24 ते 2027-28 या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या स्थापनेला मंजुरी प्राप्त झाली आहे. आता आपल्याला समजावून घ्यायचं आहे की हे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स काय आहे किंवा बिग कॅट कोणाला म्हटलं जातं. आता त्याच्यामुळे बिग कॅट कोणाला म्हटलं जातं त्यासाठी एक कुळ सांगितलं जातं. त्या कुळाचं नाव आहे मार्जार कुळ. मार्जार कुळ असं मार्जार कुळ असं याला म्हटलं जातं. आणि या कुळामध्ये जे प्राणी आहेत ज्यांना बिग कॅट म्हटलं जातं त्यांचं संरक्षण करण्याच्या उद्देशानं या आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या स्थापनेला 2024 मध्ये मंजुरी प्राप्त झालेली आहे. लक्षात आलं. आता या ठिकाणी आपण उल्लेख केला की आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स, मग याच्यामध्ये किती प्राण्यांचा समावेश होतो याचा जर तुम्ही विचार केला तर आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स जे आहे त्याच्यामध्ये मार्जार कुळातील 7 प्राण्यांचा समावेश होतो मार्जार कुळामध्ये. मग ते 7 प्राणी कोणते, बिग कॅट कॅटेगरीमध्ये कोणकोणत्या प्राण्यांचा समावेश होतो तर आपल्या परिचयाचे असणारे वाघ, सिंह, बिबट्या, हिम बिबट्या, प्युमा, जगवार, चित्ता हे 7 प्राणी येतात. आणि मग यांच्या संरक्षणासाठी या मार्जार कुळातील 7 प्राण्यांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या स्थापनेला 2024 मध्ये मंजुरी मिळाली. किती वर्षाच्या कालावधीसाठी मंजुरी मिळाली आहे? 5 वर्षाच्या कालावधीसाठी मंजुरी प्राप्त झाली. कोणत्या? 23-24 ते 27-28 या कालावधीमध्ये ही मंजुरी प्राप्त झाली आहे. आता या 7 जाती तुम्हाला सांगितल्या मी मार्जार कुळातल्या. 7 प्रजातींपैकी कोणत्या प्रजाती भारतामध्ये आढळून येतात? याच्यामध्ये वाघ, सिंह, बिबट्या आणि हिम बिबट्या आणि चित्ता हे 5 प्रजाती मात्र याच्यामध्ये भारतामध्ये आढळतात. याच्यातल्या किती प्रजाती भारतामध्ये आढळतील? त्याच्यामधील 5 प्रजाती भारतामध्ये आढळून येतात. मार्जार कुळामध्ये एकूण 7 प्रजातींचा समावेश होतो. त्यातल्या 5 प्रजाती भारतामध्ये आढळून येतात. अशा प्रकारे यांच्या संरक्षणासाठी या अलायन्सच्या स्थापनेला मंजुरी प्राप्त झाली हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढचा आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे आसामने एक राज्यफळ घोषित केलेलं आहे. आसाम राज्याने आसाम या राज्यानं राज्यफळ घोषित केलंय आणि ते राज्यफळ कोणतं आहे हे आपल्याला विचारतील. लगेच मनामध्ये प्रश्न निर्माण करा, आसामने नुकतंच कोणतं राज्यफळ घोषित केलेलं आहे किंवा असंही विचारतील त्या फळाचं नाव घेऊन की हे फळ कोणत्या राज्याने राज्यफळ म्हणून घोषित केलेलं आहे. त्याचं नाव आहे काजी नेमू. काजी नेमू या फळाला
आसाम राज्यानं राज्यपाल म्हणून घोषित केलेलं आहे. ही घटना कधी घडलेली आहे याचा जर तुम्ही विचार केला तर 2024 13 फेब्रुवारी 2024 रोजी ही घटना घडली आणि याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकारे प्रश्नाचा विचार करावा लागेल आणि इथेच प्रश्न तुमचा पाठ झाला पाहिजे की काजी नेमू ह्या फळाला कोणत्या राज्यानं स्वतःचे राज्यफळ म्हणून घोषित केले आहे तर आसाम या राज्यानं घोषित केलेलं आहे. आता थोडीशी तुमची उत्सुकता वाढली का? काजी नेमू हे फळ नेमकं कशासारखं आहे? लिंबासारखं फळ आहे. लिंबामधून ज्या प्रकारे रस मिळतो या फळामधून सुद्धा रस मिळतो, पण लिंबापेक्षा जास्त प्रमाणामध्ये रस मिळतो. सायट्रस लिमोन असं याचं शास्त्रीय नाव आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल लिंब आहे. आता काजी नेमू ह्या फळाला आसाम राज्यानं राज्यफळ घोषित केलंय. याला जीआय टॅग पण प्राप्त झालेलं होतं, ज्याला आपण मराठीमध्ये भौगोलिक संकेत टॅग असं म्हणतो. तर तो जीआय टॅग प्राप्त झाला होता. तो कधी झाला होता पहा. जीआय टॅग याला 2019 मध्ये प्राप्त झाला होता. म्हणजे आपल्याला विचारलं याचा आकार कसा असतो. त्याचा आकार असतो अंडाकृती आकार आहे, म्हणजे ज्याप्रमाणे लिंबाचा आकार काही प्रमाणात अंडाकृती असतो त्याचप्रमाणे या काजी नेमू फळाचा सुद्धा आकार अंडाकृती असतो. आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही विचार केला तर हे आरोग्यदायी फळ मानलं गेलेलं आहे. म्हणजे आपल्याला विधानामध्ये जर म्हटलं की आरोग्यासाठी आरोग्यदायी फळ आहे तर आरोग्यदायी फळ आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये याची लागवड केली जाते त्या आसाम मध्ये. आणि आपण म्हटल्याप्रमाणे लिंबासारखं असणारं फळ पण लिंबापेक्षा जास्त रसदार असणारं फळ. याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, हे फळ जे आहे ना ह्याला कुठला हंगाम वगैरे नाहीये, हे वर्षभर उपलब्ध असतं. वर्षभर उपलब्ध असणारं फळ असतं. आणि याच्यामध्ये एक गुणधर्म आढळून येतात ज्याला आपण म्हणतो अँटी ऑक्सिडंट गुणधर्म. तशा प्रकारे या फळाला आसामचं राज्यफळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. लक्षात आलं. जाता जाता मला सांगा महाराष्ट्राचे राज्यफळ कोणतं आहे? महाराष्ट्राचे राज्यफळ कोणतं आहे माहिती असलं पाहिजे. आंबा, जो तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच आवडीचा आहे, तो आंबा हे महाराष्ट्राचं राज्यफळ आहे. आसामचं राज्यफळ कोणतं हा प्रश्न अपेक्षित असेल आणि त्या प्रश्नांची तयारी आपल्याला करायची आहे. लक्षात आलं. काय प्रश्न विचारतील? खालीलपैकी कोणत्या राज्यानं काजी नेमू या फळाला राज्यफळ म्हणून दर्जा देण्याचा निर्णय घेतलाय? मग आसाम राज्यानं घेतलाय हे आपल्याला लक्षात ठेवायचं. अलीकडच्या कालावधीमध्ये काय झालंय, ग्लोबल बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्क फंडची स्थापना झाली, एका निधीची स्थापना झाली. जागतिक स्तरावर एका निधीची स्थापना झाली. मग त्या निधीची स्थापना कधी झाली, कुठे झाली, त्याची पहिली बैठक झाली का, त्याचा अभ्यास आपण पुढच्या पॉइंट मध्ये करणार आहोत. याला संक्षिप्त मध्ये थोडस विचार करूयात. याला आपण म्हणूयात GBFF ची बैठक. पहिली बैठक GBFF ची बैठक झाली आहे. GBFF बैठक कुठे बैठक झाली आहे? याची बैठक झाली आहे वॉशिंग्टन DC अमेरिका. म्हणजे आपल्याला विचारलं कधी तर पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, कुठं बैठकी झाल्या वगैरे आपल्याला विचारतात. मग या GBFF ची बैठक कुठे पार पडली तर वॉशिंग्टन DC या ठिकाणी पार पडली, हे लक्षामध्ये ठेवायचं. GBFF मी तुम्हाला सांगितलं ग्लोबल डायव्हर्सिटी फ्रेमवर्क फंड. तरी पण आपण या ठिकाणी घेऊयात ग्लोबल डायव्हर्सिटी फ्रेमवर्क फंड याचं विस्तारित रूप. GBFF ची आपण बैठक झाली म्हणजेच कोणाची झाली तर ग्लोबल डायव्हर्सिटी फ्रेमवर्क फंडची बैठक झालेली आहे. कधी झाली? फेब्रुवारी 2024 मध्ये याची बैठक झालेली आपल्याला दिसून येते. आणि आपण जर तारखाच विचारात घेतल्या तर हे तारीख नाही आपल्याला विचारणार, पण या ठिकाणी मी तुम्हाला फक्त सांगतो 8 ते 9 फेब्रुवारी 2024 मध्ये याची बैठक झाली. लक्षात आलं. GBFF ची बैठक झाली आहे आणि ही पहिली बैठक आहे, लक्षात ठेवा. ही जी बैठक झाली ही प्रथम बैठक आहे. म्हणजे प्रथम बैठक असेल त्याची स्थापना कधी झाली आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. अगदी अलीकडच्या कालावधीमध्ये आपल्या करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून याची स्थापना कधी झाली याचा जर विचार केला
तर ऑगस्ट 2023 ऑगस्ट 2023 मध्ये याची स्थापना झालेली आहे. लक्षात आलं? या निधीची बैठक झाली. आता या ठिकाणी या निधीची बैठक झाली. मग या निधीचं वैशिष्ट्य काय, उद्दिष्ट काय हे आपल्याला आपल्याला लक्षात घ्यायचंय. पहा, जागतिक जैवविविधता याच्या फ्रेमवर्क जे आपल्याला तयार करायचा आहे. मग जागतिक जैवविविधतेचे आराखडा आपल्याला तयार करायचा. त्या आराखड्यासाठी आपल्याला निधीची आवश्यकता असेल का? तर निधीची आवश्यकता असणार आहे. मग त्याच्यासाठी याची स्थापना करण्यात आली आणि त्याची बैठक वॉशिंग्टन DC येथे झालेली आहे. हे लक्षात ठेवायचं 2024 मध्ये आणि स्थापना 2023 मध्ये. आता हा जो निधी आहे, ह्या निधीची विश्वस्त कोणती जागतिक संस्था असणार आहे? विश्वस्त, या निधीची विश्वस्त म्हणून कोणती जागतिक संस्था असणार आहे? तर ती असणार आहे वर्ल्ड बँक, जागतिक बँक. वर्ल्ड बँक ही या निधीची विश्वस्त संस्था असणार आहे. लक्षात आलं? आता याच्यातून प्रश्नाच्या दृष्टिकोनातून आपण याचे विचार करूयात. आपल्याला काय प्रश्न विचारला जाऊ शकेल? ग्लोबल डायव्हर्सिटी फ्रेमवर्क फंड याची बैठक नुकतीच कोणत्या ठिकाणी पार पडली? वॉशिंग्टन DC या ठिकाणी पार पडली. त्याच्यानंतर या निधीची स्थापना केव्हा करण्यात आली होती? ऑगस्ट 2023 मध्ये या निधीची स्थापना करण्यात आली होती. या निधीची पहिली बैठक 8 ते 9 फेब्रुवारी 2024 मध्ये पार पडलेली आहे. या निधीचा विश्वस्त म्हणून कोणती जागतिक संघटना असणार आहे, जागतिक संस्था असणार आहे? तर वर्ल्ड बँक, जागतिक बँक ही असणार आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि हा जो निधी उभारलाय, या निधीला किती देशांनी मान्यता दिली हे पण आपल्याला विचारलं. तर 186 कंट्रीजनी याला मान्यता दिलेली आहे. लक्षात आलं? अशा प्रकारे ही बैठक पार पडली आहे. या बैठकी संबंधीचे सगळे मुद्दे मला वाटतं इथेच तुमचे क्लिअर झालेले असतील. आपण आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. आपला पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, त्या मुद्द्याचा आपण विचार करूयात. मुद्द्याचं नाव काय आहे पहा, आपल्या पुढच्या महत्वाच्या मुद्द्याचं नाव आहे, एक मॉडेल विकसित केले जात आहे. त्याला म्हटलं गेलंय अर्थ सिस्टीम मॉडेल, पृथ्वी प्रणाली मॉडेल आपण म्हणूयात. या ठिकाणी पृथ्वी प्रणाली मॉडेल, पृथ्वी प्रणाली मॉडेल. आणि यालाच आपण काय म्हटलेलं होतं इंग्रजीमध्ये? अर्थ सिस्टम मॉडेल. अर्थ, थोडेसे मनामध्ये तोपर्यंत प्रश्न निर्माण करा की हे मॉडेल उभारलंय, कोणी उभारलं, शिवाय कशासाठी हे उभारलं जाते, अर्थ सिस्टम मॉडेल असं नाव का दिलंय, आणि हे उभारण्यामध्ये याच्यामध्ये कोणकोणत्या संस्थांचा सहभाग आहे, याचा उद्देश कोणता आहे, असे तरी काही प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झाले पाहिजे. आता पहिली गोष्ट, अर्थ सिस्टम मॉडेलची निर्मिती करण्याचा उद्देश कोणता आहे? आता पहा, आपल्या देशामध्ये पावसाचे अंदाज वर्तवले जातात, प्रादेशिक हवामानाचे अंदाज वर्तवले जातात का? आपण टीव्ही वरून, इंटरनेट वरून हे ऐकतो आणि हे कोण तज्ञ दर्शवत असतात. परंतु बऱ्याचदा काय होतं की अशा प्रकारे वर्तवलेले जे अंदाज आहेत ते चुकीचे ठरतात, म्हणजे आपण कुठेतरी आणखी कमी पडतोय. मग हे जे अंदाज आहेत ते अंदाज अचूकरित्या कसे वर्तवता येतील या दृष्टिकोनातून या अर्थ सिस्टम मॉडेल, पृथ्वी प्रणाली मॉडेलची स्थापना करण्यात आलेली आहे. लक्षात आलं? पहिला मुद्दा, याची स्थापना कशासाठी करायची, याची स्थापना आपण म्हणूयात. यातून आपल्याला काय साध्य करायचं? यातून आपल्याला साध्य करायचं हवामान अंदाज सुधारले पाहिजेत, जे आपले अजूनही अचूक येत नाहीत. उद्देश काय पहा, हवामान अंदाज सुधारणे आणि जे हवामानाचे परिणाम आहेत त्यांचा अगोदरच अंदाज घेणे. हवामानाच्या परिणामांचा अंदाज घेणे, या उद्देशानं
हे पृथ्वी प्रणाली मॉडेल विकसित करण्यात आलेले आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं, हवामानाचे अंदाज चुकतात ते अजून सक्षम करायच्यात, त्याच्यामध्ये सुधारणा करायची आणि हवामानाच्या परिणाम काय होतील याचा अंदाज घेणं, यासाठी या अर्थ सिस्टम मॉडेल पृथ्वी प्रणाली मॉडेलची निर्मिती झालेली दिसते. आता पृथ्वी प्रणाली मॉडेलची जी निर्मिती झाली त्याची डेव्हलपमेंट कोणी केली आणि या मॉडेलच्या विकासाला सहकार्य कोणी केलंय? सुरुवातीला आपण पाहूयात, हे जे मॉडेल आलंय याला डेव्हलपमेंट कोणत्या संस्थेनं केलं, त्याचा विकास डेव्हलपमेंट कोणत्या संस्थेनं केलेला आहे? भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था. भारतीय उष्णकटिबंधीय हवामान शास्त्र संस्था यांनी हे अर्थ सिस्टम मॉडेल विकसित केलेलं आहे. हे अर्थ सिस्टम मॉडेल जे आहे ते विकसित करण्याला सहकार्य कोणी केलेलं आहे? सहकार्य. आता हे झालं डेव्हलपमेंट कोणी केलं, तर हे विकसित करायला सहकार्य करणारी कोणती संस्था आहे त्याचा आपण विचार करू. या ठिकाणी म्हणूयात आपण सहकार्य. सहकार्य करणारी संस्था कोणती हे मॉडेल विकसित करण्यासाठी? तिचं संक्षिप्त रूप आहे CCCR. हे संक्षिप्त रूप आहे. सेंटर फॉर क्लायमेट चेंज रिसर्च. सेंटर फॉर क्लायमेट चेंज रिसर्च या संस्थेनं सहकार्य केलं. लक्षात आलं? तशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता याच्यावरच्या प्रश्नांच्या दृष्टिकोनातून आपण विचार करू. पॉइंट इथेच क्लिअर झाला पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला पीडीएफ वाचताना ते आणखी सोपं होणार आहे. पृथ्वी प्रणाली मॉडेल काय आहे? सुरुवातीला आपल्या स्तरावरती विचार करायचा. आपल्या लक्षात येतं हवामानाचे अंदाज वर्तवले जातात. हवामानाचे अंदाज जरी वर्तवले जात असतील तर अनेक वेळा ते चुकीचेही ठरतात. मग त्या हवामानाच्या अंदाजांमध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे आणि यामुळे हवामानाच्या परिणामाचा या ठिकाणी अंदाज आला पाहिजे. या दृष्टिकोनातून हे अर्थ सिस्टम मॉडेल विकसित करण्यासाठी प्रयत्न केला जातं. या मॉडेलचा जर विचार केला तर हे मॉडेल कधीपर्यंत विकसित करण्यात येणार आहे, तर 2025 पर्यंत हे मॉडेल विकसित केले जाईल. आणि हे मॉडेल जे विकास केलेला आहे किंवा विकसित केलेला आहे ते कोणी केलेलं आहे? भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने हे विकसित केलेलं आहे, डेव्हलपमेंट केलेले आहे. त्याच्यामध्ये पृथ्वी प्रणाली मॉडेल उभारण्यासाठी कोणत्या संस्थेनं सहकार्य केलं? CCCR, सेंटर फॉर क्लायमेट चेंज रिसर्च या संस्थेनं सहकार्य केलेलं आहे. तशा प्रकारे 2025 पर्यंत पृथ्वी प्रणाली मॉडेल अर्थ सिस्टम मॉडेल विकसित केले जाणार आहे. लक्षात आलं? आता आपला पुढचा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण लक्षामध्ये घेऊयात. अलीकडच्या कालावधीमध्ये वारसा स्थळामध्ये आपल्या देशामधील 12 किल्ल्यांचं नामांकन करण्यात आलेलं आहे. मग ते 12 किल्ले कोणते आहेत याचा आपल्याला विचार करावा लागेल. आपण म्हणूयात 12 किल्ल्यांचे वारसा स्थळासाठी नामांकन वारसा स्थळासाठी नामांकन केलं गेलेलं आहे. साहजिकच आहे ते 12 किल्ले कोणते हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. त्यातले 11 किल्ले महाराष्ट्रातले आहेत, 1 किल्ला तामिळनाडूचा आहे. पहिले मुद्दा 12 किल्ल्यांच्या वारसा स्थळासाठी नामांकन. कोणत्या वारसा स्थळ यादीमध्ये स्थान मिळवण्यासाठी हे नामांकन करण्यात आलेलं आहे? युनेस्को याच्या जागतिक वारसा स्थळ
जागतिक वारसा स्थळ यासाठी नामांकन करण्यात आलेलं आहे. म्हणजे 12 किल्ल्यांचं वारसा स्थळासाठी नामांकन, पण कोणत्या? तर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ याच्यासाठी नामांकन. कोणत्या वर्षासाठी हे नामांकन झालंय? 2024 2025 या वर्षासाठी हे नामांकन करण्यात आलेलं आहे. आता पहा, कोणाच्या माध्यमातून हे नामांकन करण्यात आलेलं आहे? तर मराठा मिलिटरी लँडस्केप याच्या माध्यमातून हे नामांकन करण्यात आलेलं आहे. कोणाच्या माध्यमातून? मराठा मिलिटरी लँडस्केप याच्या माध्यमातून हे नामांकन करण्यात आलेलं आहे. लक्षात आलं? 12 किल्ल्यांचं नामांकन झालं. मग प्रश्न विचारा, कोणत्या वर्षासाठी नामांकन झालं? 2024-25 साठी नामांकन झालं. मग प्रश्न विचारा, कोणी नामांकन केलं? मराठा मिलिटरी लँडस्केप यानं नामांकन केलेलं, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता आपल्याला हे किल्ले कोणकोणते आहेत त्याचा विचार करायचा आहे. मग या किल्ल्यांचा आपण विचार करूयात, एक एक किल्ल्याचा. आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण 2 किल्ले सांगूयात. खांदेरी खांदेरी, त्यानंतर रायगड. हे झाले 2. हे दोन्ही रायगड जिल्ह्यामधले किल्ले आहेत. पुणे जिल्ह्यामधील 3 किल्ल्यांचा समावेश होतो. शिवनेरी, लोहगड, राजगड. शिवनेरी, लोहगड, राजगड या 3 किल्ल्यांचा समावेश आहे. हे पुणे जिल्ह्यातील 3 किल्ले आहेत. त्यानंतर येतो साल्हेर किल्ला, हा नाशिक मध्ये आहे, साल्हेर. त्यानंतर येतो पन्हाळा किल्ला, पन्हाळा किल्ला. त्याच्यानंतर येईल सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ले. सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ले. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आहेत. त्याच्यानंतर येतो सुवर्णदुर्ग. या ठिकाणी आपण घेऊयात आता सुवर्णदुर्ग किल्ला, हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येणारा किल्ला आहे. त्याच्यानंतर येतो जिंजी. जिंजी, जिंजी हा तामिळनाडू मध्ये आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. त्याशिवाय आपल्याला काय कुठले कुठले आले पहा. हा, किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि एक आहे तो आहे प्रतापगड साताऱ्यातला, 12. झाले का 12 किल्ले? हे लक्षामध्ये ठेवायचं. तर या 12 किल्ल्यांचं वारसा स्थळासाठी नामांकन झालं. युनेस्को जागतिक वारसा स्थळामध्ये याचं नामांकन केलं गेलेलं आहे. कोणत्या वर्षासाठी नामांकन झालेलं आहे? 2024-25 या वर्षासाठी हे नामांकन झालंय. कोणी नामांकन केलंय? मराठा मिलिटरी लँडस्केप यांनी नामांकन केलेलं आहे. आणि ज्या 12 किल्ल्यांचं नामांकन झालंय ते 12 किल्ले कोणते आहेत? खांदेरी, रायगड, हे रायगड मधले, रायगड जिल्ह्यातील. शिवनेरी, लोहगड, राजगड हे पुणे जिल्ह्यातले. साल्हेर नाशिक जिल्ह्यातला. पन्हाळा कोल्हापूर जिल्ह्यामधलं. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला. सुवर्णदुर्ग रत्नागिरी मधला. प्रतापगड साताऱ्यामधला आणि जिंजी तामिळनाडू. अशा प्रकारे 12 किल्ल्यांचं नामांकन करण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये काही फॅक्ट्स मी तुम्हाला विचारतो, त्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता भारतामध्ये किती जागतिक वारसा स्थळ आहेत असं मी तुम्हाला प्रश्न विचारतो. आपण पुढच्या स्लाइड वर घेऊयात. भारतामधील जागतिक वारसा स्थळे, भारतामधील जागतिक वारसा स्थळे आपण विचार करूयात भारतामध्ये किती आहेत.
42 आहेत वारसा स्थळ. चला आपल्या पुढे आयडिया आली. 42 वारसा स्थळ आहे. 3 याच्यामध्ये विभागणी करण्यात आलेली. सुरुवातीला आपण महाराष्ट्र हे विचार करतोय, तर महाराष्ट्रामध्ये पण मला सांगा किती जागतिक वारसा स्थळ आहेत. या ठिकाणी आपण म्हणूयात भारत, या ठिकाणी आपण म्हणूयात महाराष्ट्र. या दोन्ही मध्ये आपण विचार केला. भारतामध्ये एकूण किती जागतिक वारसा स्थळे असा आपण उल्लेख केला होता. याच्यामध्ये आपण उल्लेख केला 42 वारसा स्थळ आहेत. पण 42 वारसा स्थळांचे त्याच्यामध्ये 3 भागांमध्ये तुम्हाला विभागणी केलेली दिसून येते. या 42 वारसा स्थळांची कोणत्या 3 भागांमध्ये विभागणी केली आहे त्याचा आपण विचार करूयात. सांस्कृतिक, सांस्कृतिक, नैसर्गिक आणि मिश्र. मिश्र, सांस्कृतिक, नैसर्गिक, मिश्र. आता विचार करा या 42 ची विभागणी कोणत्या प्रकारे करण्यात आलेली आहे. 42 पैकी किती सांस्कृतिक, किती नैसर्गिक, किती मिश्र. 34 सांस्कृतिक असणार आहेत. याच्यामध्ये 7 नैसर्गिक स्थळ आहे आणि 1 मिश्र स्थळ आहे. तशा प्रकारे भारतामध्ये 42 जागतिक वारसा स्थळांची निर्मिती. लक्षात आली. हे 42 वारसा स्थळ आहेत हे तुमच्या लक्षामध्ये आलं. महाराष्ट्रामध्ये किती आहेत याचा जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 6 वारसा स्थळ आहेत आणि त्यांची विभागणी 2 प्रकारे केलेली आहे. महाराष्ट्रामधील जी वारसा स्थळ आहेत त्यांची विभागणी 2 प्रकारे. एक आहे सांस्कृतिक. 2 प्रकारे वारसा स्थळ महाराष्ट्रामध्ये आढळून येतात, सांस्कृतिक आणि नैसर्गिक. सांस्कृतिक आणि नैसर्गिक ही 2 प्रकारची. मग सांस्कृतिक किती आणि नैसर्गिक किती. 6 पैकी सांस्कृतिक आहेत 5, नैसर्गिक आहे 1. नैसर्गिक जे आहे पश्चिम घाट हे वारसा स्थळ ते नैसर्गिक आहे आणि सांस्कृतिक 5. आणि ती लक्षात ठेवण्यासारखी आहे. आपल्या लहानपणी ज्यावेळी आपल्या शाळांमध्ये सहली काढल्या जायच्या त्यावेळी 3 ठिकाणी तरी या सांस्कृतिक ठिकाणी आपल्या सहली नक्कीच गेल्यात तुमच्या आमच्या सगळ्यांच्या, किंवा त्यांची नावं तरी तुम्हाला माहिती आहेत. अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, एलिफंटा लेणी ही सांस्कृतिक वारसा स्थळ आहेत महाराष्ट्रात. लक्षात आलं. कुठली कुठली. अजिंठा, वेरूळ, एलिफंटा लेणी लक्षात राहतील. आणि 4थं आहे तुमच्या माझ्या अभिमानाचं प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, जे 2004 मध्ये त्याला वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. 4 झाले. आणि 5वं आहे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको, हे आहे मुंबईमध्ये. तशा प्रकारे 5 सांस्कृतिक स्थळ आणि 1 नैसर्गिक स्थळ येतात. ते म्हणजे आपण म्हटलं की पश्चिम घाट. तशा प्रकारे हे 12 किल्ल्यांचं आपण जे नामांकन पाहिलं वारसा स्थळासाठी झालंय, तर मग त्याच्यामध्ये भारतातील जागतिक वारसा स्थळ किती हे तुमच्या माझ्या लक्षात आलं. 42 आहेत. भारतामधील 42 वारसा स्थळांची विभागणी 3 प्रकारे. सांस्कृतिक, नैसर्गिक, मिश्र. 42 पैकी 34 सांस्कृतिक आहेत, 7 नैसर्गिक आहेत, मिश्र 1 स्थळ आहे. महाराष्ट्रामध्ये 6 वारसा स्थळ आहेत, सांस्कृतिक 5 आहेत, नैसर्गिक 1 आहे. तशा प्रकारे हे 12 किल्ल्यांबरोबर हे पण आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. आता पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊयात. आपला करंट अफेअरचा पुढचा मुद्दा महत्वाचा कोणता त्याचा आपण विचार करूया. पुढचा मुद्दा हा की कृषी अन्न प्रणालीसाठी एका गुंतवणूक मंचाची स्थापना करण्यात आलेली आहे जानेवारी 2024 मध्ये. तर ते कशासाठी स्थापना करण्यात आली याचा आपण विचार करूयात. आता या ठिकाणी स्थापना वर्ष मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की 2024 मध्ये. कशाची स्थापना झाली त्याचा आपण विचार करूयात. कृषी प्रणालीसाठी, कृषी प्रणालीसाठी एका मंचाची स्थापना. कोणत्या मंचाची. गुंतवणूक मंच. मग ते कशासाठी काय त्याचा आपण विचार करूयात. गुंतवणूक मंच याची स्थापना झालेली आहे. आता विचार करा गुंतवणूक मंचाची स्थापना झाली म्हणजे कशाशी संबंधित असेल
त्याचा एक एक मुद्दा आपण समजावून घेऊया. कधी स्थापना झाली? जानेवारी 2024 मध्ये याची स्थापना झालेली दिसून येते आपल्याला. ठीक आहे, स्थापना लक्षात आली. अलीकडच्या कालावधीमधील ही घटना आहे. कोणत्या संस्थांनी यांची स्थापना केली किंवा याचे संस्थापक कोण आहेत? कृषी प्रणालीसाठी गुंतवणूक मंचाची ज्यांनी स्थापना केली त्याचे संस्थापक कोण आहेत? तर त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं नीती आयोग. आता हे किती महत्वाचं आहे तुमच्या लक्षात येईल. नीती आयोगाने स्थापना केली आहे म्हणजे प्रश्न विचारला जाऊ शकतो. शिवाय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय महत्वाच्या संस्थेचा पण एका समावेश आहे. कृषी व हे मंत्रालय शेतकरी कल्याण मंत्रालय आणि तिसरी आहे संघटना अन्न आणि कृषी संघटना. अन्न व कृषी संघटना लक्षात आलं. स्थापना झाली जानेवारी 2024 मध्ये. संस्थापक कोण कोण आहेत याचा आपण विचार केला. नीती आयोग, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, अन्न व कृषी संघटना, फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन FAO ही संघटना. अशा प्रकारे कृषी प्रणालीसाठी गुंतवणूक मंचाची स्थापना करण्यात आलेली लक्षामध्ये ठेवायचं. आता कृषी प्रणालीसाठी गुंतवणूक मंच स्थापन करायचा म्हणजे गुंतवणूक करून घ्यायची आणि मग कृषीचा विकास करायचा आहे. लक्षात आहे, कोणतीही गोष्टीचा जर विकास करायचा असेल तर कशाची गरज असते? पैशाची गरज असते. फंड उभा करावे लागतात, त्याच्यामध्ये कुणी तर गुंतवणूक करावी लागते. मग हे गुंतवणूक करायची ही जी कृषी प्रणाली आहे, कृषी अन्न प्रणाली याला म्हणतात. पहा, आपल्याला काय करायचे, कोणत्या उद्देशासाठी ही गुंतवणूक करायची? कृषी अन्न प्रणाली विकसित करायची. काय म्हणतंय सरकार? कशा प्रकारे कृषी अन्न प्रणाली विकसित करायची आहे? सरकारचं काय म्हणणं आहे? सरकार म्हणतंय की कृषी अन्न प्रणाली जर आपल्याला विकसित करायची असेल तर त्यात गुंतवणूक करावी लागेल. कारण आपली कृषी प्रणाली कशी हवामान संवेदनक्षम आपली कृषी प्रणाली आहे. मोसमी पावसावरील आपल्या देशातील शेतीचा जास्तीत जास्त भाग अवलंबून आहे. पावसाची वाट अजूनही आपल्या देशामध्ये शेतकरी पाहतात आणि मग पाऊस जर योग्य वेळी पडला नाही किंवा पाऊस आलाच नाही, कधी दुष्काळ पडला तर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. अन्नधान्याचं उत्पादन कमी प्रमाणामध्ये होतं. हे जे आपली शेती हवामान संवेदनक्षम आहे त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे. मग काय करावं लागेल? हा जर बदल करायचा असेल तर कृषी अन्न प्रणाली विकसित करायची असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी लागेल. मग गुंतवणूक कोण करेल याच्यामध्ये? गुंतवणूक करेल सरकार. याच्यामध्ये गुंतवणूक कोण करेल? पहा, सरकार करेल गुंतवणूक, खाजगी क्षेत्र प्रायव्हेट सेक्टर, खाजगी क्षेत्र याच्यामध्ये गुंतवणूक करेल आणि या खाजगी क्षेत्राला सुद्धा कृषी अन्न प्रणाली विकसित करण्यासाठी गुंतवणूक त्यांच्याकडून करून घ्यायची आणि त्यांना भागीदार बनवायचं. तशा प्रकारे हे धोरण विकसित केले जाणार आहे. कृषी प्रणाली कळली. भारतामध्ये कृषी प्रणालीचा जर विचार केला तर हवामान संवेदनक्षम प्रणाली म्हटलं जातं, हवामानावर आधारित प्रणाली म्हटल्या जातात. मग हे प्रणालीचा डेव्हलपमेंट करायची असेल तर काय करावं लागेल? त्याच्यामध्ये फंड्स उभारावे लागतील. फंड्स कुठून येतील? सरकार, खाजगी क्षेत्र, शिवाय आपल्याला असंही म्हणता येईल शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, त्याच्यानंतर आपल्याला असंही म्हणता येईल वित्तीय संस्था यांना भागीदार बनवून घ्यायचं आणि यांना भागीदार बनवून घेऊन काय करायचं? तर या प्रणालीचा विकास करायचा. अशा प्रकारे कृषी प्रणालीसाठी गुंतवणूक मंचाची स्थापना जानेवारी 2024 मध्ये नीती आयोग, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय आणि अन्न व कृषी संघटनेने केलेली आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. राहील का लक्षामध्ये? चला आपण आता पुढच्या मुद्द्यावरती जाऊयात. आपला पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की भारतीय हवामान शास्त्र विभागाविषयी, IMD ज्याला आपण म्हणतो, भारतीय
हवामानशास्त्र विभाग, हवामान शास्त्र विभाग, भारतीय हवामानशास्त्र विभाग. काय याचं वैशिष्ट्य आहे? या विभागानं, या आयएमडी काय, कशाचा लॉंग फॉर्म? इंडियन मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट. तर याला आयएमडी असं आपण म्हणतोय, भारतीय हवामानशास्त्र विभाग. तर ह्याने काय केलंय? 150व्या वर्षात पदार्पण केलं, याला 2024 मध्ये 149 वर्ष पूर्ण झालेली जानेवारी 2024 मध्ये त्याने 150व्या वर्षात पदार्पण केले. भारताच्या कोणत्या महत्वाच्या विभागानं 150व्या वर्षात पदार्पण नुकतंच केलेले आपल्याला विचारते? कोणता विभाग आहे? भारतीय हवामानशास्त्र विभाग. या विभागानं 150व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. याचं मुख्यालय कुठे आहे याचा जर विचार केला तर नवी दिल्लीला याचं मुख्यालय आहे. त्याची प्रादेशिक कार्यालय 6 ठिकाणी आपल्याला देशामध्ये आढळून येतात. त्यात महाराष्ट्राची 2 ठिकाणं आहेत. कोणकोणती महाराष्ट्राची 2 ठिकाणं आहेत पहा. प्रादेशिक कार्यालय आपण म्हणूया, त्या ठिकाणी सेपरेट मुद्दा घेऊयात. प्रादेशिक कार्यालय, प्रादेशिक कार्यालय, प्रादेशिक कार्यालय. कोणकोणती प्रादेशिक कार्यालय आहेत त्याच्यामध्ये? आपण म्हटलं की महाराष्ट्रामधली 2 आहेत. कोणती महाराष्ट्रामधली 2 आहेत? मुंबई, नागपूर ही महाराष्ट्रामधली 2 आहेत. त्याच्यानंतर आता तामिळनाडू मधलं एक आहे पहा, चेन्नई. कोणकोणत्या ठिकाणी विभागीय कार्यालय आहेत, प्रादेशिक कार्यालय आहेत, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. चेन्नई झालं, मुंबई झालं, नागपूर झालं. त्यात पश्चिम बंगाल मधलं एक आहे कोलकाता, गुवाहाटी, आसाम मधलं गुवाहाटी आणि नवी दिल्ली. तर अशा प्रकारे प्रादेशिक कार्यालय आहेत भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल कदाचित, स्थापना याची कधी झाली होती हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 15 जानेवारी 1875, 15 जान 1875, 15 जानेवारी 1875 मध्ये याची स्थापना झालेली होती. आणि याला जानेवारी 2024 मध्ये, म्हणजे 15 जानेवारी 2024 मध्ये याला 149 वर्ष पूर्ण झाली आणि यानं 150व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. मुख्यालय नवी दिल्ली, प्रादेशिक कार्यालय हे आहेत. एवढंच आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं. मग ह्याचे संस्थापक कोण होते हे आपल्याला इथे महत्वाचं नाही, तरी पण सांगतो. हेनरी फ्रान्सिस असं त्यांचं नाव होतं. तर ते संस्थापक होते या भारतीय हवामानशास्त्र विभागाचे. ब्रिटिशांच्या काळात स्थापन झालंय 1875 मध्ये. लक्षात आलं? तर ह्यांनी 150व्या वर्षात पदार्पण केलं. आणि हे पण लक्षात ठेवा, लोगो मध्ये पण बदल केला. त्या लोगो मध्ये 150 असा आकडा तुम्हाला दिसेल. लोगो मध्ये सुद्धा बदल झाला. लक्षात आलं? हे आहे भारतीय हवामानशास्त्र विभाग. कोणत्या विभागानं 150व्या वर्षात पदार्पण केलंय? तर लक्षात ठेवायचं, भारतीय हवामानशास्त्र विभागानं. त्यानंतर आपला पुढचा महत्वाचा मुद्दा येतो आटपाडी संवर्धन राखीव क्षेत्र. या ठिकाणी आपण म्हणा आटपाडी संवर्धन राखीव क्षेत्र. आटपाडी संवर्धन राखीव क्षेत्र. आता आटपाडी संवर्धन राखीव क्षेत्र म्हणजे वन क्षेत्र, हे लक्षामध्ये ठेवा. महाराष्ट्र शासनानं काय केलंय? कोणत्या वन क्षेत्राला, तुम्हाला प्रश्न कसा विचारतील पहा, महाराष्ट्र सरकारने कोणत्या वन क्षेत्राला संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित केलाय? संवर्धन राखीव क्षेत्र. कोणतं वनक्षेत्र महाराष्ट्रामध्ये अशा आहे की त्याला संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे? तर हे आटपाडी आहे. आटपाडी हे
वनक्षेत्र आहे, आटपाडी वनक्षेत्र, या वनक्षेत्राला महाराष्ट्र सरकारनं संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे. लक्षात आलं? आता कशासाठी केलंय याचा आपण विचार करू. श्वान कुळामधील जे प्राणी आहेत त्यांचं संरक्षण करण्यासाठी. श्वान कुळातील प्राण्यांचे संरक्षण, श्वान कुळातील प्राण्यांच्या संरक्षणासाठी आटपाडी वनक्षेत्राचं महाराष्ट्र सरकारने, आटपाडी वनक्षेत्राला महाराष्ट्र सरकारनं संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित केलंय. आता श्वान कुळातील प्राणी म्हणजे कोणते? लांडगा आहे, तरस आहे, खोल्ला आहे, खेकडा आहे, खोकड, खोकड म्हणतात त्याला. तशा प्रकारे हे श्वान कुळातील प्राणी झाले. लक्षात आलं? लांडगा, तरस, कोल्हा, खोकड, तर हे 4 प्राणी. तर या प्राण्यांचं संरक्षण करण्यासाठी आटपाडी वनक्षेत्राला महाराष्ट्र सरकारने संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि हे नव्याने जे संवर्धन राखीव क्षेत्र घोषित केलं त्याचं किती क्षेत्र आहे? तर 9.48 स्क्वेअर किलोमीटर एवढं क्षेत्र संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे. लक्षात आलं? आता संवर्धन राखीव क्षेत्र याचा जर विचार केला तर ह्याची व्याख्या फार पूर्वी केली गेली. 1972 मध्ये जो वन्यजीव संरक्षण कायदा होता त्या कायद्यामध्ये या संवर्धन राखीव क्षेत्र याचा समावेश केला गेला 1972 मध्ये. आणि त्याच्यानंतर पुन्हा बदल झाला होता 2002 मध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये. पण आपण या ठिकाणी एवढ्याच गोष्टी लक्षामध्ये ठेवूयात. पण हे जाता जाता काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, ही तो गोष्ट तुमच्या लक्षात आली की महाराष्ट्र सरकारनं कोणत्या वनक्षेत्राला संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित केलंय? तर आटपाडी वनक्षेत्राला. उद्देश काय? श्वान कुळातील प्राण्यांचं संरक्षण करणे. किती क्षेत्र आहे? 9.48 स्क्वेअर किलोमीटर या क्षेत्राला घोषित केलं. ठीक आहे. देशातील पहिलं संवर्धन राखीव वनक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये? देशामधील पहिलं संवर्धन राखीव वनक्षेत्र सांगता येते तुम्हाला? आपण या ठिकाणी म्हणूयात देशातील पहिले संवर्धन राखीव वनक्षेत्र, देशातलं पहिलं संवर्धन राखीव वनक्षेत्र कोणतं आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे हे आपल्याला महत्वाचं आहे. केरळ राज्य. केरळ. लक्षात आलं? देशातलं पहिलं संवर्धन राखीव क्षेत्र. महाराष्ट्रामधलं पहिलं संवर्धन राखीव क्षेत्र कोणतं? महाराष्ट्रातील पहिले संवर्धन राखीव वनक्षेत्र कोणते आहे? कोणतं आहे माहितीये? आणि कुठे आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये माहितीये? कधीतरी विचारते, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील पहिलं संवर्धन राखीव वनक्षेत्र बोरखडा या ठिकाणी पहा. बोरखडा ते नाशिक मध्ये, ते नाशिक जिल्ह्यामध्ये बोरखडा, बोरखडा या ठिकाणी महाराष्ट्रातलं पहिलं संवर्धन राखीव वनक्षेत्र आहे. 2008 मध्ये, 2008 मध्ये त्याला मान्यता देण्यात आलेली होती. तशा प्रकारे देशातील पहिलं संवर्धन राखीव वनक्षेत्र केरळ, महाराष्ट्रातील पहिलं संवर्धन राखीव वनक्षेत्र बोरखडा. कुठला जिल्हा? नाशिक जिल्हा. तशा प्रकारे हे अलीकडच्या कालावधीमधलं आणि पूर्वीच आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात आलं? आता आपण आपल्या पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. हे लक्षात आलं राखीव वनक्षेत्र. अलीकडच्या कालावधीमध्ये काय झालंय की उडणारी खार लक्षात आली आहे. मग ती कोणत्या राज्यामध्ये आहे, तिची नावं कोणती, आपण या ठिकाणी टाकू. उडणारी
खार कोणत्या ठिकाणी ही उडणारी खार आहे? कुठे आढळून आली आहे? 42 वर्षापासून दिसली नव्हती आणि आता दिसून आली आहे पुन्हा. त्या खारीचं नाव काय? कोणती खार आढळून आली आहे आणि कोणत्या राज्यामध्ये आढळून आली? त्या खारीचं नाव आहे निशाचर. निशाचर खार दिसून आले. कोणत्या राज्यात दिसून आले? अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये ही खार आपल्याला आढळून आलेली आहे. आणखी एक खार आढळून आली होती अरुणाचल प्रदेशामध्ये उडणारी खार. तिचंही नाव काय पहा? नामदफा. नामदफा खार. तर या उडणाऱ्या खारी प्रामुख्याने अरुणाचल प्रदेश राज्यात आढळून आलेल्या आहेत. हे लक्षामध्ये ठेवा. लक्षात आलं? तशा प्रकारे उडणारी खार आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि अलीकडच्या कालावधीमध्ये एक महत्वाची घटना पण घडलेली आहे. एक मादी चिता आहे आणि त्या मादी चित्याने 5 बछड्यांना जन्म दिला. तर ते कोणत्या राष्ट्रीय उद्यानात दिला? ज्या मादी चित्याने जन्म दिला त्याचं नाव काय आणि यामुळे चित्त्यांची संख्या आता किती झाली आहे भारतात हे पण आपल्या अभ्यासाचा विषय आहे पर्यावरणामध्ये. मग आपण या ठिकाणी टायटल टाकूयात 5 बछड्यांचा जन्म. 5 बछड्यांचा जन्म. 5 बछड्यांचा जन्म झाला. घटना कधी घडली आहे? अलीकडच्या कालावधीमध्ये घडली आहे. मार्च 2024 मध्ये ही घटना घडली. 5 बछड्यांना जन्म दिलेला आहे. आता ज्या मादी चित्त्यानं या 5 बछड्यांना जन्म दिला तिचं नाव काय आहे? गामिनी. गामिनी या मादी चित्यानं 5 बछड्यांना जन्म दिला. दक्षिण आफ्रिकेहून आपण आणली होती भारतामध्ये आणि मग आता हिने 5 बछड्यांना जन्म दिलेला. तिचं नाव विचारतील तर गामिनी आहे. कोणत्या राष्ट्रीय उद्यानात जन्म दिला? कुनो राष्ट्रीय उद्यान. कुनो राष्ट्रीय उद्यान या उद्यानामध्ये जन्म दिलेला आहे. लक्षात आलं? कोणत्या राष्ट्रीय उद्यानात कोणत्या मादी चित्याने जन्म दिला हे आपण पाहिलं तेव्हा 10 मार्च 2024 मध्ये. दक्षिण आफ्रिकेहून आणलेली होती आणि यामुळे आता चित्त्यांची संख्या किती झाली याचा जर विचार केला तर चित्त्यांची संख्या भारतामध्ये 26 झालेली आहे. यामुळे लक्षात आलं? तशा प्रकारे दक्षिण आफ्रिकेतून आपण जे चित्ते आणलेले होते त्या चित्त्यापैकी एका मादी चित्त्यानं प्रथमच बछड्यांना जन्म देण्याची घटना घडलेली आहे. 5 बछड्यांचा जन्म. मादी चित्ताचं नाव गामिनी. कुनो राष्ट्रीय उद्यानात जन्म झाला. दक्षिण आफ्रिकेहून आणलेली होती आणि यामुळे देशातील चित्त्यांची संख्या 26 झालेली आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. त्यानंतर पुढचा आपला मुद्दा आहे कृषी एकात्मिक आदेश आणि नियंत्रण केंद्राची स्थापना. ते काय आहे? कशासाठी हे नियंत्रण केंद्र आहे त्याचा आपण विचार करूया. कृषी कृषी एकात्मिक आदेश आणि नियंत्रण केंद्र. आदेश व नियंत्रण थोडस पण असं घेऊयात. नियंत्रण केंद्र हे कशाविषयी आहे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ऍग्रिकल्चरच्या दृष्टिकोनातून. आता याचं उद्घाटन झालंय अलीकडच्या कालावधीमध्ये. याचं उद्घाटन कधी झालंय पहा. 8 मार्च 2024 मध्ये याचं उद्घाटन झालं या केंद्राचं. मग याचा उद्देश काय आहे हे आपल्याला विचारतो. कोणी केलंय? केंद्र सरकारने याचं उद्घाटन केलेलं आहे. आता काय करायचंय? देशातील आपले शेतकरी आहेत त्यांचा जर विचार केला
तर बऱ्याचदा त्यांच्या पारंपरिक पद्धतीनं शेती करतात. मग त्याच्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. मग त्यांना काय करावं लागेल, की डिजिटल तंत्रज्ञानाचा जो वापर आहे, तो वापर करून त्यांना काही माहिती देता येईल. त्यांना काही सेवा पुरवता येतील, काही सुविधा पुरवता येतील आणि त्यांचं सक्षमीकरण करता येईल. म्हणजे डिजिटल टेक्नॉलॉजीचा इथे वापर करायचा आहे. डिजिटल तंत्रज्ञान डिजिटल टेक्नॉलॉजी याचा वापर करायचा आणि काय करायचं आपल्या देशातील शेतकऱ्यांना विविध प्रकारची माहिती सेवा सुविधा त्यांना पुरवायच्या आणि त्यांचं सक्षमीकरण घडवून आणायचं. तर या उद्देशानं आपल्या देशामध्ये 8 मार्च 2024 मध्ये कृषी एकात्मिक आदेश आणि नियंत्रण केंद्राची स्थापना करण्यात आलेली हे लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे आजच्या लेक्चर मधले हे मुद्दे. आता या लेक्चर मधले हे मुद्दे याच ठिकाणी जर तुमचे क्लिअर झाले तर तुम्हाला या पर्यावरणावरती कोणताही प्रश्न विचारला किंवा ऍग्रिकल्चर वरती कोणताही प्रश्न विचारला तर तो सोडवता येणार. हा भाग 2 आपण अभ्यासला. पुढच्या भागामध्ये भाग 3 आपण अभ्यासणार आहोत. मग त्याच्यामध्ये विविध प्रश्नांचा आपण समावेश बघणार आहोत की आणखी कोणत्या प्रकारे याच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग ते थेट प्रश्न आणि उत्तरांच्या माध्यमातून घेऊन त्याच्याविषयी आपण डिस्कशन करणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबतोय. भेटत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.